गुरुचरित्र अध्याय 8। श्री गणेशाय नमः। नामधारक म्हणे सिद्धासी, गोकर्ण भीमा निरोपिलासी। श्री गुरु राहिले किती दिवसी, वर्तले पुढे काय सांगेक। श्री गुरुमूर्ती कृपा सिंधू, माझे मनी लागला वेधू। चरित्र ऐकता महानंदू, अतिउल्हास होतसे दोन। परिसोनी शिष्याचे वचन, संतोषे सिद्ध अतिघन। सांगता झाला विस्तारून, श्रोते तुम्ही अवधारा तीन। गोकर्ण क्षेत्री श्रीपाद इति, राहिले वर्षे 3 गुप्ती। तेथोनी श्रीगिरी पर्वता येती, लोकानुग्रहाकारणे 4। जयाचे करिता चरणदर्शन, समस्त तीर्थास्मान जाण। चरण पवित्र वित्त पुराण, वेदश्रुती ऐसे बोलतसे 5। समस्त तीर्थे गुरुचरणी, तो का हिंडे तीर्थ भवनी। लोकानुग्रहा लागुनी, जात असे परियेसा 6। मास 4 क्रमोनी तेथे, आले निवृत्ती संगमाते। दर्शन देती साधु भक्तांते, पातले तया कुर्वपुरा 7। कुर्वपूर महाक्षेत्र, कृष्णा गंगा वाहे नीर। महिमा तेथील सांगता अपार, भूमंडाळात दुर्लभाट। तेथील महिमा सांगता, विस्तार होईल बहुत कथा। पुढे असे चरित्र अमृता, सांगेन ऐका एकचित्ते 9। श्रीपाद राहिले कुर्वपुरी, ख्याती राहिली भूमीवरी। प्रगटे महिमा अपरंपारी, सांगता विस्तार असे देखा 10। जे जन भजती भक्तीसी, सौख्य पावती अप्रयासी। कन्या पुत्र लक्ष्मीसी, चिंतिले फळ पावती 11। समस्त महिमा सांगाव्यासी, विस्तार होईल बहुवसी। नामधारका स्वस्थ परियेसी, सांगेन किंचित तुज आता 12। पुढे अवतार व्हाव्या गती, सांगेन ऐका एकचित्ती। श्रीपाद कुर्वपुरा असती, कार्यकारण मनुष्य देही 13। अवतार व्हाव्याचे कारण, सांगेन त्याचे पूर्व कथन। वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण, होता तया ग्रामी 14। त्याची भार्या होती देखा, नाम तियेचे अंबिका। सुशील आचार पतिसेवका, महापुण्य सती देखा 15। तियेसी पुत्र होऊनी मरती, पूर्व कर्मफळ अर्जिती। अनेक तीर्थे आचरती, तिने केली परियेसा 16। ऐसे असता जे होणार गती, पुत्र जाहला मंदमती। माता स्नेह करी भक्ती, अपूर्व आपणासी म्हणोनी 17। वर्धता माता पित्या घरी, विप्रात्मज वाढला प्रीतिकरी। व्रतबंध करीती कुळाचारी, वेदाभ्यास कराव्या 18। विद्या नये तया कुमरा, मंदमती अज्ञान बहिरा। चिंता वरते त्या द्विजवरा, म्हणे पुत्र मंदमती 19। अनेक देव आराधोनी, पुत्र लादलो कष्टोनी। प्राचीन कर्मन सुटे म्हणोनी, चिंता करी अहोरात्र 20। अनेक प्रकारे शिकवी त्यासी, ताडन करी बहुवसी। होतसे दुःख जन्मीसी, वर्जी आपुले पती ते 21। पतीसी म्हणे ते नारी, पुत्र नाहीत आम्हा घरी। कष्ट करोनी नानाप्री, पोसिले एका बाळकासी 22। विद्यान येची वेद त्यासी, वाया मारून का कष्टसी। प्राचीन कर्मन सुटे त्यासी, की मूढ होऊनी उपजावे 23। आता जरी तुम्ही यासी, ताडन कराल अहर्निशी। प्राण त्यजीन मी भरवसी, म्हणोनी विनवी पती ते 24। स्त्रियेचे वचन ऐकोनी, विप्र राहिला निचिंत मनी। ऐसा काही काळ क्रमोनी, होती तया ग्रामात 25। वर्ता ऐसे तया स्थानी, विप्र पडला अस्माधानी। दैवशे करुनी, पंचत्व पावला परियेसा 26। मग पुत्रासहित ते नारी, होती तेथे कुर्वपुरी। याचुनी आपुले उदर भरी, येणेप्री जीवित्व रक्षी 27। विप्रस्त्रियेचा पुत्र देखा, विवाह हा योग्य झाला निका।
निंदा करीती सकळिका मतिहीन म्हणोनिया 28 कन्यान देती तयासी कोणी म्हणती काष्ठे वाहतो का पाणी समस्त म्हणती असे दूषणी उदर भरी येणे विद्ये 29 समस्त लोक म्हणती त्यासी तू दगडाप्री व्यर्थ जन्मलासी लाछन लाविले वंशासी अरे मूर्खा कुळनाशकातीस तुझ्या पित्याचा आचार ख्याती असे चारी राष्ट्र जाणे धर्म वेद शास्त्र त्याचे पोटी अवतरलासी 31 बोल आणिलासी तुवा पित्रांसी घातले तया अधोगतीसी भिक्षा मागोनी उदर भरीसी लाज कैसी तुझ वाटे 32 जन्मोनिया संसारी काय व्यर्थ पशुचिये परी अथवा गंगेत प्रवेश करी काय जन्मोनी सार्थक 33 ऐसे ऐकोनी ब्रह्मचारी दुःख करीत नाना प्रकारी मातेसी म्हणे ते अवसरी प्राण त्यागीन मी आता 34 निंदा करीती सर्वही मज असोनी देह कवणकाज पोसून शके माते तुझ जाईन अरण्यवासासी 35 ऐकोनी पुत्राचे वचन माता करी चिंता गहन शोक दुःखे करून विलाप करी ते नारी 36 माता सुत दुःख करीत गेली गंगा प्रवाहात तेथे देखिले जगदुद्धरित श्रीपाद योगी स्नान करिता 37 जाऊनी दोघे लागती चरणी विनविताती कर जोडुनी वासना असे आमुचे मनी प्राण त्यजावा गंगेत 38 निरोप द्यावा जी आम्हांसी सद्गती व्हाव्या कारणासी आत्महत्या महादोषी म्हणोनी विनवितो कृपासिंधू 39 ऐकोनी विप्रस्तीचे वचन पुस्ती श्रीपाद कृपायमान का संकटी तुमचे मन त्यजिता प्राण काय निमित्त 40 विप्रस्त्री तया वेळा सांगतसे दुःखा सकळा म्हणे स्वामी भक्तवत्सला तारावे आम्हा बाळका ते 41 कुत्रावीण कष्ट भारी अनेक तीर्थे पादचारी केले व्रत पूजा जरी सकळ देव आराधिले 42 व्रते उपवास सांगू किती करीते झाले अप्रिमिती झाला पुत्र हा दुर्मती निंदा करीती सकळ जन 43 वेदशास्त्र संपन्न पती माझा होता ब्राह्मण त्याचीये पोटी झाला हिल मंदमती दुरात्मा हा 44 कृपा करी गा श्रीपाद इति जन्मोजन्मी दैवगती पुत्र न व्हावा मंदमती ऐसा प्रकार सांगावा 45 कृपासागर दैन्यहरण म्हणोनी धरिले तुझे चरण शरणागताचे कराव्या रक्षण आलासी आजी कृपासिंधू 46 जन्मोनिया संसारी कष्ट केले नानाप्री देखेची सौख्य कुसरी परी जाहले पुत्र न राहती 47 वाचोनिया हा एक सुत शेळीचे गळा स्तन लोंबत वृथा जन्मला म्हणत विनवीतसे श्री गुरुसी 48 देवा आता ऐसे करणे पुढील जन्मी मनुष्यपणे पूज्यमान पुत्र पावणे जैसा पूज्य तू जगत्रयासी 49 सकळ लोक जासी वंदिती ऐसा पुत्र व्हावा म्हणेती उपाय सांगा श्री गुरु इति म्हणोनी चरणा लागली 50 त्याचेनी माते उद्धारगती मागुतीन होय पुनरावृत्ती पित्रा सकळा स्वर्गप्राप्ती लाधे ऐसे निरोपावे 51 वासना असे माझे मनी पुत्र व्हावा ब्रह्मज्ञानी बाळपणीच पाहो नयनी पूज्यमान समस्तांसी 52 ऐकोनी तियेचे वचन सांगती कृपा भक्ती पाहोन करी वो ईश्वर आराधन पुत्र होईल श्रीहरियासा 53 गवळियाचे घरी देखा कृष्ण उपजला कारणिका व्रत केले गवळी ऐका ईश्वराची आराधना 54 तैसा तू आराधी ईश्वर पुत्र पावशील हा निर्धार तुझा मनोरथ साचार
पावेल सिद्धी श्रीपाद म्हणती 55. विप्रस्त्री म्हणे ते वेळी, कैसे व्रत आचरले गवळी, कैसा पूजिला चंद्रमौळी, विस्तारावे मजप्रती 56. तैसेच व्रत करीन आपण, म्हणोनी धरी सद्गुरुचरण, कृपामूर्ती सद्गुरु जाण, सांगता झाला ते वेळी 57. म्हणती श्रीपाद दितियेसी, ईश्वर पूजी हो प्रदोषी, मंदवारी तू विशेषी, पूजा करी भक्तीने 58. पूजा करी जे गवळणी, विस्तार असे स्कंद पुराणी, कथा सांगेन ऐक कानी, म्हणती श्री गुरु तियेसी 59. ऐकोन श्री गुरुचे वचना, संतोषली विप्रांगणा, पुढती घाली लोटांगणा, तया श्रीपाद श्री गुरुप्रती 60. विप्रस्त्री म्हणे स्वामीसी, अभिनव माते निरोपिलेसी, देखता पूजा प्रदोषी, पुत्र झाला कृष्णा ऐस 61. आपण केलिया पूजा जरी, फळ पावेन निर्धारी, पूर्वी कवणे परी, विस्तारावे दातारा 62. श्री गुरु सांगती तियेसी, सांगेन ऐक एकचितेसी, उज्जनी नाम नगरीसी, जाहले विचित्र परियेसा 63. तया नगरी चंद्रसेन, राजा होता धर्मप्रायण, त्याचा सखा असे प्राण, मणिभद्र नामे परियेसा 64. सदा ईश्वर भक्ती करी, नाना प्रकारे अपरंपारी, भोळा देव प्रसन्न करी दिधला चिंतामणी 65. कोटी सूर्यांचा प्रकाश, माणिक शोभे महासरस, कंठी घालिता महाहर्ष, तया मणिभद्ररायासी 66. तया मण्याचे लक्षण, सुवर्ण होय लोह पाषाण, तेच फाकले जावरी जाण, ते कनक होय परियेसा 67. जे जे चिंतित मानसी, ते ते पावत त्वरितेसी, ऐशी ख्याती माणिकासी, समस्त राजे कांक्षा करीती 68. इष्टत्वे मागती किती एक, मागो पाठविती ते माणिक, बलात्कारे इच्छिती एक, राजे वांछिती परियेसा 69. म्हणती विक्रय करुनी देखा, आपणा द्यावे ते माणिका, जरी देशी स्वाभाविका, तरी युद्धालागी येऊ म्हणती 70. राजे समस्त मिळवणी, पातले नगराते उज्जनी, अपार सैन्य मिळवुनी, वेढिले तया नगरासी 71. ते दिवशी शनिवार त्रयोदशी, राजा बैसला पूजनासी, शंकान धरिता मानसी, एकचित्ते पूजितसे 72. महाबळेश्वरलिंगासी, पूजा करी तो राजा हर्षी, गवळियाचा कुमर पहाव्यासी, आला तया शिवाल्या 73. पूजा पाहोनी शिवाची, मुले म्हणती गवळियांची, खेळू चला आम्ही असेची, लिंग करुनी पूजू आता 74. म्हणोनी विनोदे करुनी, आपुले गृहासन्निधानी, एकवटोनी पाषाणी, कल्पिले तेथे शिवालय 75. पाषाणाचे करुनी लिंग, पूजा करीत बाळके चांग, नाना प्रीची पत्री सांग, कल्पिली तेथे पूजेसी 76. षोडशोपचारे पूजा करीती, उदक नैवेद्य समर्पिती, ऐसे कौतुके खेळती, गोपकुमार ते वेळी 77. गोपिका स्त्रिया येऊनी, पुत्रांते नेती बोलावुनी, भोजनाकारणे म्हणोनी, गेले सकळही बाळक 78. त्यातील एक गोपीसूत, लिंग भुवन सोडित, त्याची माता जवळी येत, मारी आपुले पुत्रासी 79. म्हणे कुमारा भोजनासी, चाल गृहासी झाली निशी, काही केल्या जाय परियेसी, तो गोपकुमारक 80. कोपेकरुनी ते गवळिणी, मोडी पूजा खेळ अंगणी, पाषाण दूर टाकुनी, गेली आपुले सदनासी 81. पूजा मोडिता तो बाळक, प्रलाप करी अनेक, मूर्छा येऊनी क्षणेत, पडिला भूमी अवधार 82. लय लावुनी लिंगस्थानी, प्राण त्यजू पाहे निर्वाणी,
प्रसन्न झाला शूलपाणी, तया गोपसुता कारणे 83. शिवालय रत्नखचित, सूर्यासमान प्रभावंत, लिंग दिसे रत्नखचित, जागृत झाला तो बाळ 84. निजरूप धरी गौरीर्मण, उठवी बाळ करी धरून, वर माग म्हणे मी झालो प्रसन्न, देईन जे वांछिसी ते 85. बाळके नमिले ईश्वरासी, कोपन करावा मातेसी, पूजा बिघडली तव प्रदोषी, क्षमा करणे म्हणतसे 86. ईश्वर भोळा चक्रवर्ती, वर दिधला बहुप्रीती, प्रदोष समी पूजा देखती, गवळणी होय देवजन्नी 87. तिचे पोटी होईल सुख, तोची विष्णू अवतार ख्यात, न करी पूजा पाहिली म्हण, पोशील आपुले पुत्रासी 88. जे जे मानसी तू इच्छिसी, पावेल ते ते धरी मानसी, अखिल सौख्य तुझिया वंशासी, पुत्रपौत्रेसी नांदसील 89. प्रसन्न होवोनी गिरिजाप्ती, गेले लिंगाली गुप्ती, लिंग राहिले रत्नखचिती, गवळिया घरी याचिप्री 90. कोटीसूर्य प्रकाश, शिवालय दिसे अतिसुरस, लोक म्हणती काय प्रकाश, उद्य झाला दिनकरा 91. आले होते परराष्ट्र राजे, विस्मय करीती चोजे, सांडूनी द्वेष बोलती सहजे, भेटू म्हणती रायासी 92. पाहे या पवित्र नगरात, सूर्य झाला असे उदित, राजा असे बहुपुण्यवंत, ऐसियासी विरोध करावा 93. म्हणोनी पाठविती सेवकासी, भेटू म्हणती रायासी, राजा बोलवी तयांसी, आपुले गृहासी नगरात 94. इतुके होता ते अवसरी, राजा पुस्तसे प्रीतिकरी, रात्री असता अंधकारी, उद्य पावला केवी सूर्य 95. राजा चंद्रसेन सहित, पाहाव्या येती कौतुकार्थ, दिसे विचित्र रत्नखचित, शिवालय अनुपम 96. येणेची परी गवळ्याचे सदन, अतिरम्य विराजमान, पुस्ता झाला आपण, तया गौरीकुमारका ते 97. सांगितला सकळ वृत्तांत, संतोष करीती राजे समस्त, गवळियात राजा तू म्हणत, देती नानादेश संपदा 98. निघोनी गेले राजे सकळ, राहिला चंद्रसेन निर्मळ, शनिप्रदोष पूजा सफळ, भय कैचे तया राजा 99. गवळीकुमार येऊनी घरा, सांगे माते सविस्तरा, पुढे येईल तुझ्या उदारा, नारायण अवतरोनी 100. ऐसा ईश्वरे दिधलावर, संशयन करी तू निर्धार, संतोषला कर्पूर गौर, देखिली पूजा प्रदोषाची 1. मोडिली पूजा म्हणोनी, म्या विनविला शूलपाणी, क्षमा करूनी घेतले म्हणोनी, सांगे वृत्तांत मातेसी 2. ऐसा ईश्वर प्रसन्न झाला, प्रदोष पूजने तया फळला, श्रीपाद सांगती तया वेळा, विप्रस्त्रिये कारणे 3. तुझे मनी असेल जरी, होईल पुत्र मत्सरी, संशय सांडूनी निर्धारी, शनिप्रदोषी पूजी शंभू 4. ऐसे म्हणोनी श्रीपाद देव, चक्रवर्ती भोळा शिव, विप्रस्त्रियेचा पाहोनी भाव, प्रसन्न होत तया वेळी 5. बोलावूनी तिचे कुमारासी, हस्त ठेविती मस्तकेसी, ज्ञान जाहले तत्काळेसी, त्रिवेदी झाला तो ब्राह्मण 6. वेदशास्त्रादी तर्कभाषा, म्हणता झाला अतिप्रकाशा, विस्मय झाला असे सहसा, विप्र म्हणती आश्चर्य 7. विस्मय करोनी विप्रवनिता, म्हणे ईश्वर हाची निश्चिता, कार्याकारणे अवतार होता, आला नरदेह धरोनी 8. पूर्वजन्मीचे पुण्यार्जित, जोडला आम्हा हा निश्चित, भेटला असे श्री गुरुनाथ, म्हणोनी नमिती क्षणोक्षणा 9. म्हणे ईशर तूची होसी, पूजा करीन तुझी मी प्रदोषी, मिथ्या नोहे तुझे वाक्यासी, पुत्र व्हावा तुझ ऐसा 110.
ऐसा निश्चय करोनी पूजा करीती नित्य येऊनी प्रदोष पूजा अति गहनी करी श्रीपादरायासी 11 पुत्र तिचा झाला ज्ञानी वेदशास्त्रार्थ संपन्नी पूजा झाला सर्वाहुनी ब्रह्मवरुंद मानित 12 विवाह झाल मग यासी पुत्र पौत्री नांदे हर्षी श्री गुरुकृपा होय जासी ऐसे होय अवधारा 13 ऐसा श्री गुरु कृपावंत भक्तजना असे संरक्षित ऐक शिष्या एकचित्त नामधारका श्रीमता 14 नामधारक भक्तासी सांगे सिद्ध विस्तारेसी पर्येसा समस्त अहर्निशी म्हणे सरस्वती गंगाधरू 115 इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे प्रदोषव्रत महात्म्यकथन नाम अष्टमोध्याय 8 श्री दत्तात्रेयार्पितमस्तु ओवी संख्या 115 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।